एक लग्नाचं आमंत्रण आलं. म्हातारा होता बिचारा, तो बसलेला असेल, त्याला काही समारंभाला जाता यायचं नाही. तेव्हा म्हणले त्या यांनी बोलावणाऱ्यांनी काय केलं, अक्षर म्हाताराला दिली किंवा आमच्याकडे लग्न आहे, समारंभाला या असं त्याने सांगितलं. येतो म्हणाले. बरं का. आणि काय केलं, ज्या दिवशी ते लग्न होतं त्या दिवशी आपला एक नातू त्याने पाठवला. तेव्हा ज्याच्याकडे लग्न होतं त्याच्या बायकोने विचारलं, का त्या आमच्याकडची मंडळी आली म्हणली सगळी, तो आला होता जेवायला. तो म्हणाले, हा म्हातारा त्या पोरामध्ये आहे, त्याशिवाय सगळे आले कसे? काय सांगण्याची खुबी आहे की त्यांचं घर आलं, त्यांनी तिकडची भाषा झाली, चलो त्यांचं घर आलं म्हणाले. अरे तू एकटा आला, 25 माणसं घरामध्ये. पण म्हातारा मूळ होता तो जसा सगळ्या महात्वाच्यात पसरलेला आहे तसा परमात्मा संबंध विश्वास पसरलेला. हे सांगून पुढे म्हणाले ते फार छान आहे, हे भक्ताची तारीफ आहे. ते म्हणाले, तुकाराम बोलना ब्रह्मज्ञान झालं तरी मला विठोबा भेटला निराकार. मला शेवटी विठोबाच दिसला, पण हा साकार आणि तो निराकार. मला अनुभव एकच म्हणाले. ही आणखी खूबी. म्हणून म्हणाले सद्गुरूचं महत्व इथे आहे की तो जिवंत असतो. पांडुरंग तरी तो दगडाचा म्हणून, पण इथे तो जिवंत असल्यामुळे त्याच्यामध्ये संबंध परमात्म स्वरूप पाहणं म्हणजे ते विश्वातच पाहण्यासारखं आहे. आणि हे सगुणाचं महत्व आहे. कसं असेल बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी तव सकळ देही असे येत विचार नाही, आणि तैसेच माझ्या ठाई सकळ असे आहे, ऐसेची संचले परस्परे मिसळले. हा अनुभव असा आहे, माझ्यामध्ये सर्व ठिकाणी मी बुद्धी घेते येथुले होवा वेगा. बुद्धीला जेवढं झेपेल तेवढंच घ्यावं म्हणाले. बुद्धीनं कसं करायचं हे शक्यच नाही आपल्याला. बर येरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्वभूती अभिन्ना माते भसे. ज्याच्या ठिकाणी भगवंताची निष्ठा अभिन्न आहे तो सर्व भूतामध्ये मी आहे या भावनेनंच तो भसतो. बरं. भूताचे अनेकपणे अनेक नोहे अंतर करणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. हे ध्येय आहे बरं का, की सर्व ठिकाणी मी एकच आहे. कसं एक आहे, भिन्न भिन्न भूत जरी पाहिली तरी अंतःकरण का भिन्न नाही, पाहणारा एकच आहे. तसं हे वेगळं दिसलं तरी शेवटी मी एकच आहे. मग तो एक हे मिया बोलता दिसत असे वाया, एरवी न बोलीचे तरी धनंजया तो मीच आहे. तो वागताना जरी वेगळेपणाने वागताना दिसला तरी सगळ्या ठिकाणी एकच आहे. महाराजांचा एक अप्रतिम दृष्टांत आहे. मी असं विचारलं, हे नारी नर झाला ज्याला झाले रामरूप. बरं का. तिला प्राय म्हणे भेदच नाही, समदृष्टी पाहती. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, की नारी नर मला भेद दिसत नाही, अवघ्या भूती नारायण नाही हे भावना नर नारी. बरं का. असं त्यांचं म्हणणं. ते म्हणाले शिकारी होता. कसा व्यवहाराचा दृष्टांत आहे. शिकारी होता तर शिकारी निघाला म्हणजे घोड्यावर बसायचा, निघायचा, आणि एक 10-12 कुत्री होती त्याच्या बरोबर. एक ससा आला, धावली कुत्री सगळी, आणि त्या कुत्र्यांनी ससायला धरला. त्या 10-12 कुत्र्यामध्ये काही नर म्हणजे कुत्रे होते, काही कुत्र्या होत्या म्हणजे माद्या होत्या. शिकार करताना म्हणाले ही कुत्री आहे हा कुत्रा आहे हा भेद नाही, फक्त ती व्यायची जर वेळ आली तर म्हणायची ही कुत्री आहे म्हणून. तसं सत्पुरुषाला म्हणाले स्त्री पुरुष पाहिल्यानंतर हे सगळं परमात्मा स्वरूपच दिसत. नवरा बायको भांडले तो वाटतं हा पुरुष आणि हा बाई आहे म्हणाले, बाकी काय. मी तुम्हाला सांगतो कसं शिकवावं हे त्यांच्यापासूनच सांग, नाही का. पण तुमच्या आमच्या जीवनातलं हो, नाही का. बघा कसं असतं, म्हणजे त्यांना अभेद आला म्हणजे काय दृष्टी येत असेल एक विलक्षण, नाही का. त्यांना हे नाहीच काही. मग त्याने मग एकरूप कसं आहे, दीपा आणि प्रकाशा एकविंकीचा पाड जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. आम्ही दोघं एक कसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्मा आणि भक्त एक कसे, तर दीप आणि प्रकाश त्यांच्या योग्यतेत फरकच नाही. प्रकाश म्हणजे दीप, दीप म्हणजे प्रकाश. हे जसं तादात्म्य आहे
तसा हा सर्व भूतांशी तादात्म्य असतो. जैसा उदकाचे नि आयुष्य रसू ती गगनाचे नि माने अवकाशू तैसे माझे निरूपे रूपसू पुरुष तोगा. तुम्ही म्हणाला पाणी, पाणी रसरूपच आहे. रसाचं जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे रस. आकाश, आकाश म्हणजे पोकळी, तर पोकळी आणि आकाश यांचं मान एकच, म्हणजे मेजर एकच, फरक नाहीच काही. तसा मी, माझं रूप आणि तो दोघं एक रूप आहोत. आता थांबा थोडा, आपल्याला झाला अर्धा तास झाला. हा ध्येय झाला ना, आपल्या लक्षात आलं थोडं ध्येय काय सांगण्याची कृपे. अहो आम्ही सुद्धा मोठे मोठे ग्रंथ वाचले की हो, असं काय करता, काय त्यांचं फ्लॅश त्याला म्हणतात सांगण्याचा नाही, आणि अडले नाही, भार 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 सांगत आले. हे ध्येय साधण्याकरता साधन काय. आता काय जेवलं, आता मागचा जो विषय झाला आतापर्यंत त्याची रिव्हिजन आहे आता. बरं, त्याने काय सांगितलं, माणूस म्हटला देह, त्याचं मन आणि आत्मा, या तीन गोष्टी मिळून देह. शोध कशाचा घ्यायचा, आत्म्याचा शोध घ्यायचा, कारण खरा तो मी आहे. तर याला मार्ग काय, त्यांनी तीन मार्ग सांगितले. पहिला सगळ्यात म्हणले जवळचा पण कठीण, देहाला हाताशी धरायचं. देहात राहतो ना आत्मा, मन देहात आहे ना. मग जर देहाशी तुमचा आमचा तादात्म्य संबंध आहे, या देहाचा का उपयोग करून घेऊ नये, हा हठयोग. पण हे कठीण आहे. कठीण काय आहे तुम्हाला खरं सांगू का, आपल्या देहाला आपण कष्ट देणं आपल्याला चालत नाही, नको वाटतं. किंबहुना जगात मोठा कोण, आपला देह दुसऱ्याकरता झिजवतो, ध्येयाकरता झिजवतो तो मोठा. झिजवतो म्हणजे काय, त्याची जी नेहमीची सुख आहे ते देत नाही त्याला. बरं, तुम्हाला किती मोठ्या लोकांच्या गोष्टी सांगायच्या की ज्यांना देहाची पर्वा नसते, त्या बाबतीमध्ये नामाला कसं झालं पाहिजे. एका ताप आलाय ना, बस तुला पडल्या पडल्या जप करायला काय जात आहे, कोण सांगतोय असं नाही का, आपले निमित्त असतो. बरं ताप आला, ते चाट असेल पहिली तर जपलं, जाऊ दे झाले भाऊ बहीण. बघा तुम्ही ध्येयाशक्ती कशी आहे. पण मी आपल्याला सांगतो, अशी माणसं मी पाहिलेली आहेत, त्यांना मूळव्याध होती, अतिशय त्रास व्हायचा. ती एकदा ही व्हायला लागली ना, म्हणजे बसवत नाही, उठवत नाही, ठणका लागतो, असं सगळं असायचं. पण आपलं आडवं पडवून हे करून, त्यावेळेला काही त्या रबराची चक्र नव्हती, आता निघालेत नाही का ते रबराच्या बसून हे करत. तेव्हा काय चाललंय, बाई होत्या त्या, जप चाललाय आणि तुम्हाला एवढा त्रास होतोय ना, होतोय म्हणले, पण आता दुसरं काय करू मी, जप करते म्हणाली, तेवढं तरी पदरात पडतंय. बघा असं म्हणाले. एक खरी माणसं तयार झालेली बरं का. तसंच एका माणसाला अत्यंत दमा, खोकून बेजार व्हायचं. काय व्हायचं, खोकला झाला की दमा बंद, दमा बंद झाला की खोकला, असं ते होतं. डॉक्टर भडकमकरांनी सांगितलं होतं त्यांना, या दोनच गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही बरे होणार नाही. खोकला झालं की हे थांबेल, ते थांबले की हे सुरू. काय बघा, तर ते जप करीत बसायचे, जप करीत बसायचं म्हणून तुम्हाला कसं सुचतं बरं का. दुसरं काय करताय, झोप म्हणजे आडवं काय होता येत नाही, काही नाही, बसल्या बसल्या जप चालतो म्हणाले बरं का. हे जाऊ द्या, पण स्वाभाविक प्रवृत्ती काय आहे नाही का, आपण देहाला दुःख देत नाही, देहाची सुपस्कार करतो, त्याला चक्रात आणायचं, त्याची शक्ती वापरायची, हे हठयोगाचं काम आहे. हठ का, अतिशय निश्चय मनुष्य पाहिजे. तुला भूक लागली आहे ना, देत नाही खायला, तुला झोप येते ना, देत नाही, तुला संधी देत नाही निजायची. जीवन कसं आहे, ध्येय म्हणलं की हे करावंच लागेल, पण या मर्यादेमध्ये. बरं, एक संस्कृत सुभाषित आहे, विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. खरा विद्येचा जो प्रिय आहे ना, तो काय वाटेल तो झालं तरी पुस्तक, त्याचे ग्रंथ आणि त्याचा अभ्यास जाम सोडणार नाही. ते परिश्रमच आहे, त्यात शंका नाही. बरं का, किती लोक हे करतात, प्रश्न असा आहे नाही का. बर,
त्यांचं म्हणणं काय, व्यवहाराचं सोडून द्या, ते कष्ट जाऊ द्या. किती लोक हठयोगाच्या मागे लागतात? फार थोडे. कारण विश्वाची जी शक्ती आहे ती माणसामध्ये गुप्त आहे. त्याला कुंडलिनी असं म्हटलेलं आहे. त्या कुंडलिनी म्हणजे काही नाही हो. मी तुम्हाला सांगितलं ना की महाराजांनी एक दृष्टांत फार छान दिला. आपण म्हणले इंद्रिय आवरतो आणि समजतो की त्याच्यावरती स्वामित्व आलंय. कसं आहे म्हणाले, ते खेडेगावामध्ये थंडी फार पडली, एक नाग होता म्हणजे तो लेखाचा गुंडाळी केली त्याने, बरं का, गुंडाळी केली आणि पडलेला होता. हे याची पोरं, गाई चारायला नेणारी गुराख्यांची पोरं आले, त्यांनी पाहिलं ते बंडल पडलेलं आहे तिथे, बंडलच बरं का ते असं रोड, त्याने काठी घेऊन डिवचलं त्याला, ते काही नाही चेंडू सारखं हलायला लागलं. ते तो नाग वेटाळ करून बसलेला, त्याने काही लोक शेकोटी जवळ बसले होते तिथे आणलं त्याला, टकली आणल्यावरती ती ऊब लागल्यावरती त्याने फास केलं. तसं आपलं आहे म्हणाले, बरं का. जोपर्यंत मिळत नाही किंवा संधी नाही तोपर्यंत कुंडलिनी आहे, जागी आपली बसलेली आहे. जरा इंद्रिय येऊ दे समोर, फास करतो म्हणजे तोंडाला पाणी सुटतं, काय काळजी असते. असं आहे कुंडलिनी म्हणजे मोठी जबरदस्त शक्ती. बरं ही का ते सुद्धा लक्षात घ्या. विश्व जे निर्माण झालंय ना, त्या प्रत्येक विश्वामध्ये सद्वस्तू आहे. रियालिटी इज इमेनंट इन द युनिवर्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात. ती सवर्ण याच्यामध्ये आहे. ती कशी आहे? अब्रिज्ड आहे, संक्षिप्त आहे. मोठा ग्रंथ असला त्याची जी संक्षिप्त आवृत्ती काढतात, तसं ह्या विश्वाची संक्षिप्त आवृत्ती म्हणजे माणस. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. व्हॉट इज ट्रू ऑफ द मॅक्रोकॉझम इज ट्रू ऑफ द मायक्रोकॉझम. एक मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणून ग्रंथ आहे, आपलं नवीन हे आहे विषय, म्हणजे सगळं जगाला लागू असणार अर्थशास्त्र. तर मॅक्रो आणि मायक्रो म्हणजे तुमच्या आमच्या घरी लागू असणार असं म्हणा ना तुम्ही. मग तसं ब्रह्मांड हे विश्व आहे, त्या ब्रह्मांडाची लहानी प्रतिकृती आहे माणूस म्हणजे. अहो वेदामध्ये माणसाला काय नाव दिलं माहितीये का? सुकृती. सुकृती म्हणजे उत्तम कृती. ह्या विश्वामध्ये जी उत्तमात उत्तम कृती झाली ते माणूस आहे. याचं कारण माणसामध्ये ती शक्ती आहे. त्या शक्तीला हाताशी धरून त्या शक्तीला देहाला बदलून टाकण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला हठयोग असं म्हणतात. मग आजचं सबंध जीवन उलथापालथच होईल की. तुम्ही मला सांगा, झोप तुम्ही आवरलीत म्हणजे काय होईल? आवरली म्हणजे जिंकलीत तर काय होईल? मला नेहमी एक गंमत वाटते. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला अनेक नावं दिलीत. कौंतेय आहे, अमका आहे, तमका आहे. एक त्याला की नाही निद्रेचा स्वामी असं त्याला हे आहे. निद्रेचा स्वामी. का निद्रेचा स्वामी? फार थोडी माणसं जी निद्रेला जिंकलेली असतात. त्याचं स्वरूप दोन आहे. पाहिजे तेव्हा निद्रा यायला पाहिजे आणि जेवढी पाहिजे तेवढीच पाहिजे. गुडाकेश म्हणतात. गुडाका म्हणजे निद्रा. मला 3 माणसं माहिती आहे. एक नेपोलियन, दुसरे लोकमान्य टिळक आणि तिसरे जे होते ते ब्रह्मानंद महाराज. म्हणजे यांचं उदाहरण घेतो. नेपोलियनचं काय असे, आता इतिहास आमचे असतील बरं का, पण असं राजा होता ना, नेपोलियन एम्परर, बादशाह होता, राजा म्हणजे नव्हे. तर हा सरकारचं काम करीना, फाईल्स. तेव्हा त्या काळी बग्या असत, बग्गी असते ना तसे बग्या, 4 घोडे लावलेले आणि हा प्रवास करायचा रात्री. तर त्याचा एक सेक्रेटरी समोर, मध्ये टेबल आणि हा बसलेला, 2 मेणबत्त्या लावलेल्या आणि गाडी चालायची. तेव्हा तो सगळं काम करायचा. रात्री 11, 11:30 झाले की म्हणायचा, मी आता निसतो 15 मिनिटं बरं का. तो टेकायचा, तू झोप, 15 मिनिटांनी जागा पुन्हा. असा तो गुडाकेश होता. लोकमान्यांचं म्हणजे असं, ही पाहिलेली गोष्ट सांगतो आपल्याला. माझे एक क्लासमेट होते, मित्र सबनीस म्हणून. त्यांचे वडील डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ठाण्याला होते हो बरं का. तर ते जेव्हा लोकमान्यांना शिक्षा झाली 8-6 वर्ष आणि मुंबईहून आनंदला नेलं तिथे गुजरात मध्ये, पुढे मग ते मंडालेला पाठवलं, तेव्हा त्यांच्या बरोबर एक रात्रभर हे होते. त्यावेळेला चर्चगेट स्टेशन नव्हतं, पुढे कुलाबा स्टेशन होतं रेल्वेचं. त्यांच्याकरता एक 3rd क्लास हे होतं कॅरेज.
त्याच्यामध्ये 2 युरोपियन ऑफिसर्स आणखी सबनीस आहे, बरं का. हे त्यावेळेला सिनियर सब इन्स्पेक्टर होते. तेव्हा 9 वाजता ग्रँड रोडला गाडी आली रात्री, कारण उशीर झाला. चंदावरकरांनी हे दिलं बघा, ते जजमेंट तुम्हाला माहिती असेल. ही ब्रिटिशांची तारीफ लेखांची, आपण शिरलो नाही, यांच्या वाटीत दिलं 6 वर्ष शिक्षा म्हणून, बरं का. तो मुद्दा जाऊ द्या. तेव्हा त्या 9 वाजता काय म्हणाले, काय रे मुलांना बॉयज वॉटची टाइम म्हणाले, किती वाजले. ते सांगितलं 9 वाजून गेले. त्याने काय केलं, त्यावेळेला काही अलीकडचं ते फर्स्ट क्लास वगैरे नव्हतं बरं का, थर्ड क्लासचं कंपार्टमेंट. तेव्हा आपलं उपरनं हंतरलं बेंचावर बाकावर आणि आडवे झाले. आणि पुढचं स्टेशन बेलासिस रोड म्हणून होतं, आता बॉम्बे सेंट्रल आहे. घोरायला लागले. आणि सकाळी मग आनंदला चहा होता त्यांच्याकरता, कारण मुंबईच्या सरकारनं गुजरात सरकारला ते एक्स्ट्रॅडिशन म्हणतात, काही द्यायचा. ते साबरमती तुरुंगात होते 2 दिवस मला. तेव्हा त्यांनी विचारलं की त्यांना दादा म्हणत जर असे तुम्हाला झोप कशी आली. ते म्हणले झोपेची वेळ झाली की झोप आली म्हणाले. अरे 6 वर्ष शिक्षा झालेली, तुम्हा आम्हाला नुसतं कल्पना ना झोप बोंबल माणसाचं काय करावं नाही का. ते जाऊ द्या तुमचं, नुसतं कल्पनेनच, बरं का. आणि निरूपणाचे ते सोडून द्या हो. ती तुमच्या इच्छेविरुद्ध येते, ती तुमचं रक्षण करण्याकरता येते, नको डोक्याला तापून. पण मला झोप पाहिजे. बघा तुम्ही प्रयत्न करून बघा, हठयोग सोपा नाहीये. मला झोप पाहिजे, आली पाहिजे. म्हणजे जे बायोलॉजिकल फंक्शन्स असतात, शरीर रक्षणाकरता ज्या क्रिया असतात, त्या माझ्या ताब्यात पाहिजेत. भूक म्हणजे मला लागली पाहिजे, मी तिचे स्वामित्व. निद्रा म्हणजे माझी स्वामित्व पाहिजे. हे म्हणजे किती कठीण आहे. ही ती शक्ती वापरून करतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनामध्ये त्यावेळेला मी आपल्याला दाखवलंय, ती प्रकाशाची झरी, त्यांनी म्हटलं सोनयाची सरी, हे सगळं वर्णन झालं. आणि मग ती आज्ञाचक्रामध्ये आल्यावर त्यांनी म्हणले आता ती शक्तिरूप होते, तिचं सगळं बाकीचं स्वरूप जातं बरं माझ्यामध्ये. आणि हेही ध्यानात ठेवा आपण की प्रत्येक गुणवान माणसामध्ये कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय राहत नाही. नामाची तारीफ ही आहे, गुरुने नाम दिलं की ती झालीच जागृत झालीच त्या शंकाने. ज्याच्या बोलण्याला काहीतरी तेज असतं त्याच्यामध्ये जागृत झालेली असते. जो मनापासून अभ्यास करतो त्याच्यामध्ये ती जागृत असते. फक्त तिची जी जोपासना करायला पाहिजे ती आपण करीत नाही. वाणी सामर्थ्य आहे ना, वाणी आवरायला पाहिजे. तो की नाही बोलत सुटतो नुसतं आपला. उदाहरणार्थ ते रस्त्यावरचं हे असतं ना पब्लिक टेलिफोन, एकदा विनोद आहे आपला. 5 मिनिटं झाली तरी काही ते दार उघडे ना, ते एकाने चोरून पाहिलं तर बाई एक बोलत होती. आता म्हणले अर्थातच हरकत नाही, उद्या म्हणले आता काय हरकत नाही, बोलते आपली फुकट बरं का. काही विषय नसतो, किंबहुना त्यांची तारीफ अशी आहे, विषय नसताना इतकं बोलतात ही मोठी तारीफ आहे. आणि विषय असताना कोणी बोलेल हो, त्यात काय म्हटलं नाही. केवढी क्रिएटिव्हिटी आहे नाही का, असं काय नाही का. काही विषय चाललंय आपलं बोलणं, काय बोलत होता काही नाही. आता रामचंद्राचं सुद्धाचं वर्णन असं आहे, भभूतीने उत्तर रामचरित्रामध्ये एक गंमत केली आहे. ते म्हणाले रात्र झाल्यानंतर जंगलामध्ये लक्ष्मण बाहेर रक्षण करीत असायचा आणि हे दोघं जण एकमेकाच्या आलिंगनात असलेले बरं का बोलत असत. तर अविदित गत यामा रात्री रेवम व्यवंशी, बरं का. म्हणजे गतयामा म्हणजे यामा म्हणजे घंटा वगैरे होणार. तर त्यांना किती वाजले याचा पत्ता लागत नसे आणि पहाट होत असे, रात्र जात असे बरं का. एका वेळी मी सांगताना एका विद्यार्थ्याने मला विचारलं, सर रोज काय एवढं बोलत असत म्हणाला. तर मी म्हटलं तुझं लग्न झालंय का नाही, तुला कळायचं नाही म्हटलं. काय सांगणार हो, कसं सांगणार मला सांगा नाही का. त्याच्या आठवण झाली म्हणून सांगतो. एकदा मी एका शाळेमध्ये व्याख्यानाला गेलो, 12 वर्षाची गोष्ट आहे, 45-50 वर्षाची गोष्ट आहे. तेव्हा त्या मास्तरनी सुचवलं, हेडमास्तर शहाणे बघा, त्याने काय सुचवलं, सर म्हणाले तुम्ही जास्त वगैरे वेदांत वगैरे सांगू नका, गोष्ट सांगा. आता त्या 8-10 वर्षाची मुलं ती 10-11 वर्षाची अशी, त्यांना गोष्ट सांगायची म्हणजे काय. तर मी सहज म्हणजे यांना शकुंतलाची गोष्ट सांगावी बरं का. तेव्हा शकुंतलेची गोष्ट सांगता सांगता दुष्यंत आश्रमात आला आणि त्याने एकमेकाला पाहिलं आणि मग लग्न करायचं ठरवलं.
जर आमची गोष्ट संपली, एक 10-15 मिनिटं. एका मुलीने हात वर केला, कारण ते असताना प्रश्न विचारायचे. ते इथे डॉक्टर भडभडे म्हणून होते, त्यांची ती मुलगी, बरं का. काय प्रश्न आहे सर? म्हणाले तिचे आई बाप होते ना, बरं का, होते. म्हणलं बुवा, त्यांना विचारल्याशिवाय कसं काय बोललंय ना करायला मुलगीला, म्हणाले. बरोबर आहे वाटतील. तर मी म्हणलं बाळा तुझं वय काय? 11 वर्षाचं वय. 4 वर्ष थांब म्हणलं कळेल तुला. आई बाप मध्येच येतात म्हणलं. नाही का, सांगण्याचा हेतू काय, ह्या ताबा आणणं का सोपी गोष्ट नाहीये, म्हणून तो कठीण विषय. त्याला मार्गदर्शनच लागतं, त्याशिवाय होणारी गोष्ट नाहीये ते. म्हणून मग दुसरा सोपा उपाय सांगितला, ते मला सांगायचंय, बरं का. ते ध्येय ठरलंय, पण हठयोग नाही, मला नाही. मग माणूस कसा आहे? माणूस हा देह आणि मन आणि आत्मा, आत्म्याचं दर्शन घ्यायचंय. तर तिथे पोचायला देह आणि मन व्यवस्थित पाहिजेत, तर देहाला ताब्यात घ्या. त्याला त्यांनी युक्त आहार विहार असे हा मार्ग सांगितला. काय ज्ञानेश्वर महाराज सांगितलंय की आहार तरी सेविजे, परी युक्तीचे निमापे मविजे. हे सोपं नाहीये बरं. वासना आवरणं फार कठीण आहे. चांगला पदार्थ आहे, तुम्हाला खायची शक्ती आहे, पण साधनाला आड येते म्हणून न खाणं सोपं नाहीये. हो, अगदी मी या चक्रातून गेलेलो आहे. आमची परिस्थिती अशी होती की मला BA मध्ये भर आलंच पाहिजे होतं. 18 तास मी अभ्यास करी. तेव्हा नुसता 3 महिने दही भात खाऊन होतो, सकाळ संध्याकाळ, दुसरं काही नाही बघा. त्याशिवाय एकाग्रता व्हायचीच नाही ना. असं काय करता? अगदी अनुभव आहे. साधं सिंच BAची परीक्षा काय ती, त्याला आणि अभ्यास करते. हे जर हे लागतं तर मग ज्याला जन्माचं ते ध्येय साधायचंय त्याला शरीरावरती केवढं हे ठेवावं लागेल. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सांगितलं बघा, निद्रे ही मान दीजे कवने काळी. उगीच फार जागरण, फारे गीताच सांगते ना, नागतो जैव जागरण. फार जागू नको, फार झोपू नको. आणि नेहमी आपण गजर लावतो, नेहमीच अनुभव आहे. जपाच्या बाबतीत तर फारच खरा आहे. अगदी 4 वाजता गजर लावला, जाऊ दिवसांचा, आज फार थंडी आहे. गंमत अशी, परवावर का अगदी परवाचे ग्रस्त भेटले. मुंबईत जरा थंडी कमी झाली, उकाडा होऊ लागलाय. म्हणलं मग सहज विचारलं, आजचं जप झाला ना? फार उकडलं म्हणलं, 12 पर्यंत झोप नाही, बंद केला, गजर निजलो, 6 वाजता उठलो म्हणाले. बघा कसं आहे, थंडी असली उठायला लागले, उष्णता असली. मग आता कोणता ऋतू पाहिजे तुला? मला कळत नाही जप करायला. नाही काय देहाला मी सांगितलं ना, महाराजांचे शब्द 100% खरे आहेत. देहाला शत्रुत्व म्हणूनच पाहिलं तर हठयोग साधेल, नाही तर नाही साधणार. की हा माझ्या आड येतोय हे समजलं, नाही का. तिथे शिस्त पाहिजे. बघा, कृष्णमूर्तींचं म्हणणं बरोबर आहे की नुसती शिस्त नाही उपयोगाची, ती पिढाच होते. पण थोडी शिस्त लावल्याशिवाय हा देह ऐकत नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. साध्या अभ्यासच जर हे आहे तर मग भगवंताच्या बाबतीत खरंच असणार. तो मार्ग सांगितला. ते झाल्यानंतर त्यांनी काय होईल म्हणाले, तिथे वैराग्य निर्माण होईल. इंद्रियांचं जे बंधन आहे ते जाईल. त्यांनी स्थाणू असा केला आहे की मग त्याचं मन त्याला अडकून राहील, त्या खांबाला बांधल्यासारखं. त्याच्या पुढे म्हणाले देहाचं झालं हे, आणखी मार्ग सांगतो सोपा. संकल्पाला मारून टाक. शेवटी मनच हे करायचं आहे ना, तर मनाला आवर म्हणाले. त्या मनाचं जे मुख्य असेल तर संकल्प. संकल्पाची गंमत अशी, वासनेशिवाय संकल्प नाही. मला हे हवं, मला हे नको. तेव्हा योग वासिष्ठात ज्ञानाची लक्षणं सांग, ज्ञानाच्या पायऱ्या सांगताना 7 पायऱ्या. पहिली पायरी सांगितली असेल तर शुभेच्छा, मला तो हवा आहे. आणि संतांची जर करामत असेल तर त्यांच्या सहवासात मला तुझं दर्शन पाहिजे, ही वासना निर्माण करतात. आपल्या वासना आहेत, त्या वासनामध्ये ती निर्माण करतात. किंबहुना अंतकाळ साधनं म्हणजे की मला पुढच्या जन्म जर यायचा असेल तर भगवंता करता यावा, ही वासना ते पेरतात. हा खरा उद्धार आहे जीवाचा. बघा, तेव्हा संकल्पाची बांधर अशी, ते म्हणजे याच्यापेक्षा सोपं, कारण देहाचा संबंध नाही, मनाचा संबंध आहे. पण संकल्पाची गंमत अशी आहे, आम्हाला जो संकल्प येतो तो पूर्व गतीने इतका जोराचा येतो की आवरत नाही. आपल्या मनाला आवरत नाही याचं कारण असं, त्या मनाला जी गती मिळालेली आहे आतापर्यंत ती आवरत नाही. त्याच्या बरोबर आपण त्या आगागमशी मला बदलण्याची पैकी आपली स्थिती होते, आपल्याला ते आवरत नाही. ते सांगून झाल्यावर बरं का, मन म्हणाले या मनाला आणखी एक सोपा उपाय सांगतो. तो काय आहे, कृतनिश्चय कर. मागच्या रविवारचा
की असा निश्चय कर की नाही मला हे पाहिजेच आहे. मग तुकाराम होत निश्चयाचे बळ तुकाराम म्हणे तेच फळ, मला हे पाहिजेच आहे. पाहिजे म्हटल्यानंतर आज उद्या मन भरकटेल पण पुन्हा मार्गावरती येईल. हाच आपला उपाय आहे. आणि हा ध्येय निश्चित करण्याचा जो प्रकार आहे तो श्रवणाने होतो म्हणून ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. श्रवण समर्थाने फार सांगितलं, श्रवणासारखं हे नाही. कारण सांगतो त्याला आपलं काय आहे, मनुष्य ग्रंथ वाचेल पण जिवंत वाणीतून ते आलं ना तेच. याचं मी उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. माझं एक पुस्तक आहे हे की नाही, माझ्याकरता मी सांगत नाही, मी अनुभव म्हणून सांगतो. एक लॉजिक वरती पुस्तक आहे. तेव्हा विद्यार्थी सर हे सांगा ना म्हणले का. अरे म्हणलं मला पुस्तकात ते मग तुम्ही तोंडाने सांगा. अरे तेच मी सांगणार ना, मग तेच असेल नाही पण तुमची तोंडाने ऐकले की समजतं चांगलं. म्हणून कृष्णमूर्ती लिसनिंगला महत्व देतात. नाही तरी अवधान ऐकले दीजे, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना, तरी सर्व सुखाशी पात्र होईजे. कारण ऐकणाऱ्याच्या बोलण्याची जी लेव्हल असते तिथपर्यंत आपण गेलो की समरसता येते, त्याचा विषय तो आपला होतो. सत्पुरुषाच्या बाबतीत असं होतं की त्याची जी आध्यात्मिक भूमिका असते तीही कॉफी परकुलं ठेवताना थेंब थेंब तशी आपल्यामध्ये येते. हे सत्पुरुषाच्या सहवासाचं महत्व आहे. म्हणून जेव्हा या लोक मला भेटतात म्हणतात हा मुलगा अभ्यास करीत नाही, घरामध्ये म्हणलं काही वाचनाचं अभ्यासाचं वातावरण आहे का, नाही म्हणाले वर्तमानपत्र वाचतो. अरे काय का अभ्यासाचं वातावरण नाही. मग मुलं अभ्यास करतील कशी हो, बाप बिना फेकून बसता इथे तो अभ्यास कर म्हणाला नाही का. म्हणून म्हणलं शेवटी लहानसा विनोद सांगतो. एक माणूस होता, त्याचा मुलगा काय अभ्यास करीत नसे बरं का. तेव्हा तो म्हणा अरे काय वेळ आहेस रे का, काय तुझा अभ्यास करीत नाहीस, कसं व्हायचं बरं का. तेव्हा ते काय बाप काय म्हणाला, तुझ्या वयाला लोकमान्य काय अभ्यास करीत होते. तेव्हा मुलगा काय म्हणाला, बाबा तुमचं वय किती आहे, 40 म्हणले. 40 वर्षी नेहरू पंतप्रधान झाले म्हणाले, त्याचं काय. जानकी जीवन रघुपती राघव राजा पतित पावन